नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकावरती तिसरी फवारणी का आणि कोणती करावी याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कपाशीवर तिसरी फवारणी करण्यासाठी कीटकनाशकाची निवड करण्या अगोदर आपल्या कपाशी पिकामध्ये कोणत्या किडीचा प्रादुर्भाव हा सर्वात जास्त झालेला आहे आणि त्याच्यावरती कोणतं कीटकनाशक सगळ्यात चांगलं काम करतं याची माहिती अगोदर आपल्याला असणे गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण तिसरी फवारणी करण्यासाठी औषध आणायला दुकानावर गेलो की दुकानदार त्याच्या पद्धतीनं 1,500 ते 2,000 रुपये किमतीचे 3-4 औषधं शेतकऱ्यांना देऊन टाकतो फवारणी करण्यासाठी. मग अशा वेळेस त्याच्यापैकी 1 ते 2च औषधं अशी असतात की ज्याची आपल्या कपाशी पिकामध्ये गरज असते, बाकीच्या औषधांची गरज नसते. त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे तर तो शेतकऱ्यांचा वाया जातो, खर्च जास्त येतो. मग शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस पिकामध्ये कीड रोगाच्या प्रादुर्भावाचा जर आपण विचार केला, प्रामुख्याने जी कपाशी 55 ते 60 दिवसाची आहे, तर अशा कपाशीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं मावा किडीचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर हिरवा तुडतुडा आहे, फुलकिडे आहे आणि काही प्रमाणामध्ये तिथं पांढरी माशी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्या अळीचा प्रादुर्भाव पिकामध्ये नाहीये. बरेच कृषी सल्लागार शेतकऱ्यांना तिसऱ्या फवारणीत अळीनाशकाचा वापर करायला सांगतात, परंतु अळीनाशकाची आपल्याला सध्या फवारणी करण्याची बिलकुल गरज नाहीये. रस शोषण करणाऱ्या किडींसाठी आपल्याला तिसरी फवारणी जी आहे तर ती करून घ्यायची आहे. तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, मी पर्सनली जे कीटकनाशक तिसऱ्या फवारणीमध्ये घेत असतो, असे 2 कीटकनाशक मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये बरेच सारे प्रोडक्ट आहे, आणखी सुद्धा कीटकनाशक आहे, ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. त्याची सुद्धा तुम्ही तुमच्या चॉईसनं फवारणीसाठी निवड करू शकता. तसेच तिसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही टॉनिक, बायोस्टिम्युलेंट, मायक्रोन्यूट्रिएंट किंवा विद्राव्य खताचा वापर करायचा आहे का, हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. कारण ते आपल्याला आपल्या कपाशी पिकाची जी काही वाढ आहे, फळफांद्या आहे, त्याच्या अवस्थेनुसार तिथं घेणं गरजेचं असतं. माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या फवारणीसाठी मी स्वतः जे कीटकनाशक वापरतो असे मी तुम्हाला 2 कीटकनाशक सांगतो आणि मार्केटमध्ये आणखी पण बरेच कीटकनाशक आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कोणत्याही कीटकनाशकाची निवड करू शकता. काही स्वस्त आहे, काही महाग आहे. मी सांगणारे जे आहे तर ते साधारणतः 1000 रुपयाच्या आसपास तुमची तिसरी फवारणी होऊन जाणार आहे. तर याच्यामध्ये पहिलं जे कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो, तर ते आहे डायफेन्थुरॉन 50% WP. या कीटकनाशकाची तुम्हाला तिसऱ्या फवारणीसाठी तिथं निवड करायची आहे. आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक साधं बुरशीनाशक घ्यायचं, ज्याच्यामध्ये तुम्ही M45 साप पावडर किंवा टाटाचं ताकद कोणतंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे 30 ग्रॅम प्रतिपंपासाठी आणि 100 ग्रॅम युरिया तुम्हाला प्रतिपंपाला त्यासोबत घ्यायचा आहे. आता डायफेन्थुरॉन मार्केटमध्ये बऱ्याच प्रोडक्टमध्ये मिळतं शेतकरी मित्रांनो. ज्याच्यामध्ये तुम्हाला विश्वसनीय प्रोडक्ट जर पाहिजे असेल तर सिजेंटाचं पेगासिस चांगलं आहे, श्रीकर बायोटेकचं पेगा किल आहे किंवा विलवूड कंपनीचं विल्किन नावाचं एक प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये डायफेन्थुरॉन 50% WP हा घटक मिळतो. एका पंपाला तुम्हाला 1 पुडी टाकायची आहे. याची फवारणी केल्यानं काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, तुमच्या कपाशी पिकामध्ये जेवढ्या काही रस शोषण करणाऱ्या किडा आहे तर त्या 100% तिथं नियंत्रणात येणार आहे. विशेष करून पांढरी माशी. डायफेन्थुरॉन हा पांढऱ्या माशीसाठी एकमेव असं कीटकनाशक आहे की ज्यामुळे पांढरी माशी 100% तिथं नियंत्रणात येते. आता हे झालं शेतकरी मित्रांनो पहिलं कॉम्बिनेशन. जर तुम्हाला डायफेन्थुरॉन जर नाहीच मिळालं, तर मग तुम्ही दुसरं कीटकनाशक कोणतं घेऊ शकता, तर UPL कंपनीचं जे काही अपाचे नावाचं कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये पिप्रोनिल प्लस फ्लोमिकामिड हे 2 घटक मिळतात. अतिशय जबरदस्त असं हे प्रोडक्ट आहे. याचा सुद्धा तुम्ही तिसऱ्या फवारणीमध्ये वापर करू शकता. आता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये आणखी बरेच कीटकनाशक आहेत, थोडेसे महागडे आहे, ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्राइड प्लस पिप्रोनिल म्हणजेच पोलिस, बायरचं लेसेंटा. शेतकरी मित्रांनो, याच्याच व्यतिरिक्त आणखी सुद्धा टाटाचं बोरिस नावाचं एक कीटकनाशक आहे. क्रिस्टल कंपनीचं अंपायर एक कीटकनाशक आहे. हे सुद्धा चांगलं कीटकनाशक आहे. याचा सुद्धा तुम्ही तिसऱ्या फवारणीसाठी तिथं वापर करू शकता. आता विषय राहिला शेतकरी मित्रांनो, तो म्हणजे बायोस्टिम्युलेंट, टॉनिक, विद्राव्य खतं हे आपल्याला घ्यायचे आहे का तिसऱ्या फवारणीत? तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या कपाशी पिकाची साधारणतः पहिल्या 1.5-2 महिन्यामध्ये जर हाईट ही 2.5-3 फुटापर्यंत असेल, 15-16 फळफांद्या कपाशी पिकाला लागलेल्या असतील आणि कपाशी निरोगी असेल,
तर तुम्हाला बायोस्टिम्युलेंट, मायक्रोन्यूट्रिएंट कोणतंही टॉनिक किंवा विद्राव्य खतं फवारणीमध्ये घेण्याची बिलकुल गरज नाही. कपाशीचं पीक निरोगी असलं तर ऑटोमॅटिक फुटवे चांगले निघतात, वाढ होते आणि त्याच्यावरती शेतकरी मित्रांनो बोंडांची संख्या सुद्धा चांगली लागते. त्याच्यामुळे वाढीव खर्च करू नका. मे बी जर कपाशीची हाईट खूप कमी असेल, तणनाशकाचा तुम्ही 1-2 वेळेस वापर केला असेल, कपाशीची हाईट कमी असेल, फुटवे कमी निघले असतील, अशा वेळेस तुम्ही विद्राव्य खतं म्हणजे 19-19, 12-61-0 किंवा टॉनिकमध्ये शेतकरी मित्रांनो अॅमिनो बेस असलेलं कोणतंही एखादं टॉनिक फवारणीमध्ये तिथं घेऊ शकता. बाकी चांगली वाढ असेल, फुटवे चांगले असतील, तर या सगळ्या गोष्टीची तुम्हाला त्या ठिकाणी गरज नाही. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा.